नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मंडळी, बदलापूर शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून आपले अस्तित्व निर्माण करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. इतकंच काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील ऐतिहासिक वारसा या शहराला लाभलेला आहे. काल परवाचं छोटस टुमदार खेड आता नावारूपाला येऊन महाराष्ट्राची चौथी राजधानी म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करते. परंतु खरंच शहराचा विकास झालाय का? बदलापूर शहर म्हटलं की नेमक्या काय काय गोष्टी आठवतात? याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः समाजसेवक व्यावसायिक तुकाराम दादा म्हात्रे असणार आहेत. आपण त्यांच्या दृष्टिकोनातून बदलापूर शहर कसं आहे, नेमका विकास काय झालाय, आमदार म्हणून कशा प्रकारे त्यांची भूमिका असणार आहे, या सर्व गोष्टींचा आज आपण पाठपुरावा करणार आहोत. आपल्यासोबत स्वतः तुकाराम दादा असणार आहेत. दादा, स्वागत आहे आपलं. सर्वात प्रथम, जेव्हा बदलापूर शहराचं नाव घेतलं जातं तेव्हा डोळ्यासमोर काय चित्र निर्माण होतं? अनिकेत, खरं सांगायचं तर बदलापूर शहर आहे ना, हे सांस्कृतिक शहर आहे आणि सुसज्ज शहर आहे. बदलापूर शहराला जो वारसा लाभलेला आहे ना, तो अतिशय चांगल्या दर्जाची लोक राहतात इथे. काही असो, बदलापूरचे जे राजकीय मंडळी जरी पूर्ण असतील तरी ते सगळे मिळून मिसळून राहतात या ठिकाणी. या ठिकाणी खरं सांगायचं ते क्रिमिनल बॅकग्राऊंड नाहीये बदलापूर शहराला. कारण बदलापूर शहर हे एक 13 खेडे मिळून बनलेलं एक शहर आहे आणि त्या शहरामध्ये जी लोक राहतात ती एक आमचा जो समाज आहे त्या चारी बाजूला विखुरलेला समाज आहे आणि मध्ये शहराचा भाग आहे. या समाजात आणि ह्या शहरामध्ये जी राहणारी मंडळी आहे ती अतिशय प्रेमळ आहेत. इथे बदलापूरची डेव्हलपमेंट आहे अनिकेत, ही 2005 नंतर जी सुरू झाली ती आतापर्यंत काही लाखाच्या घरात गेली आणि जी लोक खरंच मुंबईवरून जर त्यांना कुठे राहायला यायचं असेल तर ते बदलापूरचं नाव घेतात पहिलं. तर अनिकेत, ते बदलापूर. आता राहिला प्रश्न अनिकेत की तुझं मत की बदलापूर शहरामध्ये काय, जेव्हा बदलापूरचं नाव घेतलं जातं पहिली गोष्ट काय आठवते? बघ अनिकेत, बदलापूरचं नाव घेतलं जातं तेव्हा पहिली गोष्ट आहे की विकास आणि बदलापूरला कोणत्या गोष्टी भेसवतात ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अनिकेत, खरं सांगाल तर मी व्यावसायिक म्हणून जर तुला सांगेन की ज्या वेळेस खरोखर बदलापूरला जेव्हा आम्हाला एखादा फ्लॅट बुक करायला लोक येतात तेव्हा सगळ्यात महत्वाचं की आमच्याकडे एक बदलापूरचा जो रेट दर्जा आहे ना तो एक मीडियम दर्जा आहे. आणि त्यावेळेस लोक आम्हाला हा प्रश्न विचारतात, चांगली लोक जर इथे जर चांगला भाव द्यायचा असेल, चांगली डेव्हलपमेंट असेल तर पहिला विचारतात की बदलापूर शहरामध्ये काय आहे, सुविधा काय. तर सुविधांबद्दल जर अनिकेत बोललात तर खूप लांबचा विषय असेल. कारण बदलापूरला ज्या सुविधा, खरंच तुला बोलायचं झालं तर बघ, या ठिकाणी ट्रेनची रोज सुविधा आहे. जी चाकरमानी जे रोज ट्रेननी जातात, अतिशय ट्रेनला खूप गर्दी आहे. ट्रेन वाडीवर पाहिजेत. इथे जो वाहतूक जो बस डेपो असतो तो आमच्या इथे आज पाहिजे तसं व्यवस्थित नाहीये. त्यानंतर जी बदलापूर सिटीचा जर तुम्ही भौगोलिक जर विचार केला तर स्टेशन पासून तर प्रत्येक गावात जर कुठे गेला तर 4.5 किलोमीटरच्या वर गाव नाही, कोणतंच गाव नाही. आणि याचा जो डीपीआर आहे हा 2005 ला झालेला डीपीआर आहे. अजून त्या डीपीआर मधले 30% रस्ते होणे बाकी आहे. आणि जेव्हा ह्या रस्त्याचं जे रुंदीकरण व्हायला पाहिजे ते आजपर्यंत झालं नाही. म्हणून आज तुम्हाला ट्रॅफिकची समस्या भेडसावता. मी नेहमी तुमच्या बातम्या बघत असतो की इथे ट्रॅफिक झाली तिथे. आणि ते ट्रॅफिक होण्याचं कारण हेच आहे, जे डीपीआर वर रस्ते असलेले त्याचा जो क्षेत्रफळ पाहिजे, म्हणजे आजही 30 मीटरचा रस्ता आहे आणि जागेवर 4 मीटर झालाय, मग ती ट्रॅफिक होणार नाही. कारण जर का तुम्हाला सिटी डेव्हलप होते तर त्याच्याबरोबर रस्त्यांचं रुंदीकरण झालं पाहिजे. जे डीपीआर वर आहेत त्या डीपीआर पद्धतीने त्या रस्त्यांचं मोजमाप झालं पाहिजे. जे अनलिगल काही फेरीवाले बसलेले आहेत किंवा आहेत त्यांना हटवलं पाहिजे ना. तू माझं तर त्याच्याबद्दल एक वेगळं दुमत आहे की एखादं अनलिगल बांधकाम किंवा फेरीवाल्याला तुम्ही तिथून हटवलं ना, पुन्हा तो जर तिथं बसला तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे प्रशासनाचं काम आहे की लोकप्रतिनिधींनी पण तितकंच लक्ष दिलं? बघा, प्रशासनाचं 100% काम आहे. माझं तर लोकप्रतिबद्दल माझं वेगळं मत आहे. माझं असं म्हणणं आहे की प्रशासनाने जर चांगलं काम जर केलं तर लोकप्रतिनिधींना व्हॅल्यूज देणार नाही लोक. मला सांगा, इथं वॉटर सप्लायचा पिऊन असो, एमएससीबीचा असो किंवा नगरपालिकेचा असो, जर का यांनी प्रत्येक वेळेस येणाऱ्या कंझ्युमरचे जर कंप्लेंट नीट अटेंड केली तर लोक आमच्यापर्यंत काय येतील? जोपर्यंत आम्ही एखाद्या अधिकाऱ्याला फोन करत नाही किंवा त्याला काहीतरी वेगळ्या भाषेत बोलत नाही तोपर्यंत समोरच्या व्यक्तीचं कामच होत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस राजकीय माणसांनी कॉल केला पाहिजे का किंवा त्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे का? मला तर हे खूप चूक वाटतंय. कारण माझं वेगळं मत आहे, जोपर्यंत जे काही अधिकारी आहेत मग ते
फार तहसीलपासून तर कलेक्टर पर्यंत किंवा नगरपालिका, वॉटर सप्लाय, MSEB या सगळ्या अधिकाऱ्यांना माझं विनंती आहे की तुम्ही जर का वेळेत जर सगळ्या लोकांची कामं केली ना तर आमच्या राजकीय लोकांचा प्रभाव कमी होईल. हा प्रभाव कमी झालाच पाहिजे. जर आमचा प्रभाव जास्त जर झाला ना तर त्याचा तुम्ही बघताय काय उद्रेक होते, तर हे होऊ नये असं माझं मत आहे. बॅलन्सिंग कंट्रोल जर ठेवायचं असेल ना तर तितकेच अधिकारी जबाबदार आहेत. प्रामुख्याने 2005चा बदलापूर आणि आत्ताचा बदलापूर 20 वर्षाचा काळ लोटलाय आणि यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी असतील, मग त्यामध्ये वामनदादा म्हात्रे असतील किंवा विद्यमान आमदार असतील किसन कथोरे, यांचा देखील विकासामध्ये थोडाफार हात आहे. वामनदादा म्हात्रेंबद्दल आपण बोलूयात. कशा प्रकारे विकास त्यांच्या माध्यमातून निधी असेल किंवा एकंदरीत काय सांगाल वामनदादांबद्दल? अनिकेत, वामनदादांची तळमळ करशील ना तर आम्ही नाही कॉम्पिटिशन म्हणजे बोलूच शकत नाही त्यांच्याबद्दल. कारण वामनदादा लोकांमध्ये मुरलेला एक नेता आहे. बोलतात ना प्रत्येकाच्या घराशी त्यांची नाल जुळलेली आहे. आणि विकास कामांच्यात वामनदादा असं कधीच बघितलं नाही की तू कोण आहेस, तू कुठल्या पक्षाचा आहे किंवा तू कुठल्या गावातून आलायस, कधीच नाही. ज्याला जी गरज आहे, जिथे रस्त्याची गरज आहे त्या ठिकाणी निधी आणून दिलाय, जिथे गटराची गरज आहे तिथे निधी आणून दिलाय, जिथे वॉटर सप्लायची गरज आहे तिथे निधी आणून दिलाय. वामनदादांनी कोणता विकास केला नाही. आणि किती लिस्ट सांगू तुम्हाला. आजपर्यंत वामनदादांनी जो निधी आणलाय या बदलापूर शहरामध्ये, मला वाटतं याच्यात 60% वाटा वामनदादाचा आहे. 60%. अरे नगरपालिका एवढी मोठी जी 4 वर्षात न होणारी इमारती, तिथे वामनदादांनी 25 कोटी आणले आणि त्याचाच परिणाम काय झाला बघितला असेल तुम्ही की काही लोकांना श्रेय मिळाला नाही म्हणून वामनदादावर ताशेरे ओढले गेलेत. अनेकदा काही लोकांनी तिथे बायकॉट करण्याचा प्रयत्न केला होता की फक्त त्याचा श्रेय वामनदादाला मिळतोय नगरपालिकेचा का, तर वामनदादांनी तिथे निधी आणला म्हणून CM साहेबांनी तिथे सांगितलं की वामनने काय तडपडीने निधी आणला आणि काय निधी. आजपर्यंत वामनदादांनी 150 कोटी रुपये वॉटर सप्लायला मागे आणून दिले अनिकेत. पण वॉटर सप्लायने 150 कोटीचं केलं काय, त्याचं नियोजन काय होतंय. जर निधी आणून दिला, पण आज निधी आणताना सुद्धा तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, ज्या फंडातून वामनदादा निधी आणतो ना तिथून जेव्हा निधी निघतो ना तेव्हा काही लोकप्रतिनिधी तिथनं त्या अधिकाऱ्याला दाबण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही ह्या माणसाला निधी देता कसा. अशा सुद्धा घटना घडलेल्या आहेत. नक्कीच. एकंदरीतच आपण तुम्ही सांगितलं की ते प्रत्येकाच्या घराशी कनेक्ट होतात. याचंच उदाहरण म्हणजे कोविड काळाचं. तुम्ही स्वतः त्याचे साक्षीदार आहात की घरामध्ये इतकं दुःखद घटना घडून देखील ज्यावेळेस माणूस माणसाला विचारत नव्हता, घराच्या बाहेर पडत नव्हता, त्यावेळेस ती व्यक्ती प्रत्येकाला अन्नधान्य असेल किंवा औषधं असतील पुरवताना आपल्याला पाहायला मिळाली. तो प्रसंग कसा होता? तुम्ही स्वतः त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून लोकांपर्यंत पोहोचवतात. त्या नेमक्या आठवणी कशा होत्या कोविड काळातल्या? अनिकेत, वाईट प्रसंग होता. 2019 मार्च मध्ये कोविड सुरू झाला अनिकेत. जसा कोविड सुरू झाला वामनदादाला शिंदे साहेबांचा आदेश आला, वामन तुझ्या शहरामध्ये एकही व्यक्ती उपाशी राहता कामा नये जी मोलमजुरी करणारी लोक आहेत. अनिकेत, वामनदादांनी रोज साधारणतः 5 ते 10 हजार लोकांचं जेवण दोन्ही टायमाला म्हणजे सकाळ संध्याकाळ जेवण बनवायचं आणि माझे मोठे बंधू केशवदादा यातच त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचे. कुठे कुठे स्टॉल लागलेले होते बदलापूरला, तुमच्याकडे सगळी न्यूज माहिती असेल. ईस्ट आणि वेस्टला दोन्ही बाजूला तिथे स्टॉल लागायचे. अतिशय ज्या लोकांचं खरंच हातावर पोटभरणी होती त्या लोकांना तिथे जेवण पुरवण्याचं काम वामनदादाच्या मार्फत सगळे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे आणि तरी माझे मोठे बंधू जे केशवदादा जे आज आमच्यात नाहीयेत. अतिशय दुःख झालं आम्हाला की इतकी लोकांची सेवा करण्यात साधारणतः वामनदादांनी 3 महिने हे जेवण चालू ठेवलं होतं. आणि 3 महिन्यानंतर बघा ऑगस्ट महिन्याची 19 ऑगस्ट जी गोकुळ अष्टमीचा दिवस, सणासुदीचे दिवस आणि कालाने घात घातली. केशवदादाला कोविड झाला. सगळ्यात पहिला कोविड झाल्यानंतर संध्याकाळी मी त्याची कोविड टेस्ट केली आणि तेव्हा कोविड टेस्ट नसेल तर त्यांना ऍडमिट करून घेत नव्हते. मी हिंदूच्या हॉस्पिटलला त्यांची बेड सुद्धा बुक केली. अशा परिस्थितीत त्यांची कोविड टेस्ट केली मी आणि उद्या रिपोर्ट येईल असं सांगितलं कोविडवाल्यांनी. आणि सकाळी 9 वाजता 8:30-9ला वहिनी जेव्हा उठवायला गेली तेव्हा दादा उठत नाही म्हणून आम्ही बघायला गेलो तर त्यांचं शरीर पूर्ण टाईट झालेलं होतं. त्या रात्रीला पावसाचा पूर्णपणे जोर होता. अशा परिस्थितीत आम्हाला विश्वासच बसत नाही, आजही विश्वास बसत नाही की आमचा मोठा भाऊ आमच्यातून गेलाय. वाईट परिस्थिती. ते होत नाही तर 18 दिवसात वडील गेले. घरात 8 लोकांना कोविड झालं. आई ऍडमिट, वहिनी ऍडमिट. बाबांचं 10वा करायला पण आईला आम्हाला हॉस्पिटलमधून डायरेक्ट घेऊन यावं लागलं. अतिशय कठीण परिस्थिती होती कोविड काळात. आम्ही घर
लॉक केलं होतं. गावातल्या लोकांना सांगितलं की बाबा येऊ नका तुम्ही आमच्या घरी, दुःखाला येऊ नका, कारण परिस्थिती इतकी भयानक होती की आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये म्हणून वामदाने विनंती केली लोकांना की कमीत कमी लोक भेटायला या. अतिशय. आणि ते आम्ही 1 वर्षभर साधारणतः, मी तर कोणती साईट सुद्धा चालू केली नव्हती, काम सुद्धा चालू नव्हतं, म्हणजे सातत्याने तो डिप्रेशन झाला होता की वडील ठीक आहे, आम्ही विचार केला होता की 70-80च्या घरात होते, पण भावाचं वय 51 होतं. आध्यात्मिक माणूस होता, कोणतंही व्यसन नव्हतं, कोणत्या प्रकारचं काही नव्हतं. बदलापूर शहरात त्यांचं इतकं चांगलं नाव सामाजिक क्षेत्रात होतं, प्रत्येक सुखादुःखात प्रत्येकाच्या घरी ते भेट देत होते. अशा परिस्थितीत आम्ही वामनदादांनी स्वतः 3000 लोकांसाठी सोनवलीला कोविड सेंटर चालू केलं शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आणि त्या कोविड सेंटरला लाखो करोडो रुपये खर्च केला. स्वतःच्या खिशात काय आहे नाही ते बघितलं, अनेक लोकांची बिलं भरली, बऱ्याच लोकांना घरात खर्चाला पैसे नाही, खायला अन्न नाही, अशा परिस्थितीत अन्नधान्य वाटप केलं. जवळजवळ मला वाटतं 40,000 लोकांना अनेक ते याचे तांदूळ, डाळ बिल सगळं, मीठ मसाल्यापासून आम्ही सगळ्यांनी, तुम्ही मागच्या व्हिडिओ जर बघितले असतील तुम्ही, तर सगळ्यांना ते दान केलं. वामनदादा सातत्याने धडपड करत होता. तुम्हाला माहिती सांगतो, 10वा झाला केशवदादाचा, 11व्या दिवशी वामनदादा गौरी हॉलमध्ये उद्घाटन करायला गेला. का तर बदलापूरच्या लोकांना ऑक्सिजन सेंटर नव्हतं, आणि ऑक्सिजन सेंटर चालू करण्यासाठी वामनदादांनी गौरी हॉल श्रीधर पाटलांना सांगितलं. श्रीधर पाटील, ते हॉल आज नगरपालिकेला आपण भाड्याने देऊया आणि तिथे आपण कोविड सेंटर उभा करूया. 10व्या दिवशी घरात आज दुःखाचं डोंगर, आणि 11व्या दिवशी दादा ओपनिंगला तिथे गेले, दादांचं पिंडदान केलं आणि तिथं ओपनिंगला गेले. ऑक्सिजन सेंटर चालू केलं, कारण ऑक्सिजनला आपल्याला कल्याणला न्यावं लागत होते पेशंट. अतिशय तिथंशी जवळजवळ 70-80 लोकांचं हे केलं. अनिकेत, अशी लोक पाहिलेत मी की ज्यांनी म्हणतात ना स्वर्गाला हात लावून आलेत रिटर्न, म्हणजे. आणि ह्या परिस्थितीत तुला अजून एक महत्वाचा विषय सांगतो की आमच्या जवळची 12 माणसं गेली, घरातली. माझी मामी गेली, भाऊ गेले, वडील गेले, भाचा गेला, दादांचा इंजिनियर गेला, एक आमचा कार्यकर्ता मोहम्मद म्हणून गेला. किती लोकांची तुम्हाला नाव सांगू, 12 लोक जिवलग आमच्या घरातली गेली. अशी लोक जात असताना काय बघणार आपण समोर. अनेक लोकांची बिलं वाचवली, बिलं डॉक्टरांना रिक्वेस्ट करून त्या लोकांना काय बिल भरता येईल नाही त्यांना बिल सुद्धा वामनदादांनी पैसे भरले त्या लोकांचे, काही लोकांचं. पण माझ्या माणसाचं जीव कसं वाचेल याच्यासाठी धडपड चालू होती. सातत्याने कॉन्फरन्सवर घेऊन सगळ्या डॉक्टर्स, पेशंट आणि नातेवाईक कॉन्फरन्सने बोलत असायचे. बोलत असताना एकच धीर देत होतो, बाबा घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तुला काही मदत लागली तर आम्ही तुला मदत करू, पण तू टेन्शन घेऊ नको. कारण कोविड काळात जो धीर देणं होतं ना लोकांना, हे अनेक लोकांनी जमलं नाही. तुम्हाला म्हणजे मी कुणावर आरोप नाही करत, पण खरं सांगायचं तर उंदीर बिलात घुसतात ना, तसे बदलापूरची राजकीय मंडळी ना बिलात घुसून होती. प्रत्येकाने दावा करून सांगावा की कोविड काळात कोणी किती काम केलंय, त्यांनी समोर येऊन बसावं आणि बोलावं, माझ्याशी बोलावं. दादा तर लांबच राहिले, दादा ते त्यांना चांगला उत्तर देतील, पण बिलात घुसून राहिले लोक. का तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वामनदादांनी लोकांची सेवा केली. पण या लोकांनी प्रत्येकाने, तुम्ही सगळ्यांचं बघा, रेकॉर्ड काढा की कोण कोविड काळात कोणाचा जीव वाचवत होता. अरे शिंदे साहेब स्वतःला कोविड झाला तरी दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून तिथे कोविड सेंटर मध्ये गेले आणि लोकांना धीर दिलं. एक दिवस असा होता अनिकेत, भरत नवगिरे म्हणून ठेकेदार आहेत, आणि ऑक्सिजन संपला आणि त्या भरतला ऑक्सिजनची जबाबदारी दिली होती. रात्रीच्या 3 वाजता अक्षरशः अशी वेळ आली की सकाळी डॉक्टरांनी सांगितलं ऑक्सिजन नाहीये आणि कुठेच आपल्या राज्यात ऑक्सिजन अवेलेबल नाहीये. शिंदे साहेबांना फोन केला वामनदादांनी, आणि भरत नवगिरे, वामनदादा यांनी ते टँकर अडवलं रस्त्याला आणि बदलापूरला घेऊन आलं. हे किती लोकांना माहिती? बदलापूरला छोट्याच्या छोट्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नव्हतं. अतिशय वाईट वेळ होती. डोळ्यात अश्रू येतील लोकांच्या. इतक्या भावना एवढ्या बेकार आहेत की जे कोविड काळात जे आम्ही झेललंय, आम्ही जे पाहिलंय म्हातारे कुटुंबांनी, हे कोणीच झेलणार नाही आणि कोणी बघितलं पण नाही. मला 2 वेळा कोविड झाला, पण लोकांची सेवा कमी केली नाही. मी स्वतः बेडवर असताना पण लोकांना धीर देत होतो, कॉन्फरन्सवर घेऊन बोलत होतो, व्हिडिओ कॉलवर बोलत होतो लोकांना की नाही, थोडंसं तुम्ही धीर धरा, ही दिवस निघून जातील. आणि तेही दिवस निघून गेले. हेच कारण आहे की वामनदादा म्हात्रेंना कुटुंब प्रमुख बदलापूर शहराचं म्हटलं. तर खरं तर हा जो प्रसंग सांगितला अंगावर अतिशय शहारे आणणारा होता. हे विकासाबद्दल आपण बोलतोय,
पण आता सध्या आपण 21व्या शतकात वावरतोय. वाटतं खरंच की बदलापूर शहराचा विकास झालाय, आणि त्याला जोडून तुम्ही जो प्रसंग सांगितला एकंदरीत आरोग्याच्या विषयी, अजूनही आरोग्याच्या समस्या आपल्याला भेडसावत आहेत. त्यातच इथल्या नागरिकांना उल्हासनगर किंवा मुंबई सारख्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. एकंदरीत आरोग्याच्या सेवा असतील, शिक्षण असेल, वाहतूक असेल, काय वाटतं काय गोष्टी व्हायला हव्यात ज्या अजूनही झाल्या नाहीत या शहरामध्ये किंवा मतदारसंघामध्ये? अनिकेत, खरं सांगायचं तर मला माझ्या शहराबद्दल बुराई करायला वाटत नाहीये, म्हणजे बोलू नये, पण बोलल्याशिवाय पण म्हणतात ना, जोपर्यंत तुमच्या पोटात कुठे दुखते डॉक्टरला सांगत नाही तोपर्यंत त्याचा इलाज होत नाही. तर मला थोडंसं याच्यावर मी बोलेन का, तर अतिशय वाईट अवस्था आहे. तुम्ही जर ग्रामीण रुग्णालय जर बघितलं तर वाईट परिस्थिती. एक डॉक्टर, त्या हॉस्पिटलची परिस्थिती खराब. बरोबर. 20 वर्ष झालं हॉस्पिटल बांधून, पण तिथे आज साधारण चांगला डॉक्टर येत नाही, चांगल्या नर्सेस नाहीयेत, चांगली सुविधा नाहीये, चांगल्या बेड अवेलेबल नाहीये. दुबे रुग्णालय तीच अवस्था. मग लोकांची सेवा होणार कशी? आज मी तेच सांगितलं की इथला जर डेव्हलपमेंट वाढवायचं जर असेल तर इथला इन्फ्रास्ट्रक्चर मेन आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर कोणी वाढवावं? ज्या मूलभूत सुविधा आहेत. मग सांगितलं ट्रेन असेल, हॉस्पिटल असेल, त्यानंतर तुमचं एज्युकेशन असेल. आज अनिकेत, आपली मुलं जेव्हा 10वी पास झाल्यानंतर कुठे ऍडमिशन घ्यायची अनिकेत? उल्हासनगर पासून पुढे जावं लागतं, आणि तिकडेही ऍडमिशन मिळत नाही. मग आपल्याकडे एज्युकेशन महत्वाचं नाही का? तर एज्युकेशन महत्वाचं तर चांगले कॉलेज आले पाहिजेत. मेडिकल कॉलेज असेल, तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, त्या कॉलेज चांगल्या दर्जाचे कॉलेज आले पाहिजेत, चांगल्या दर्जाच्या सुविधा आल्या पाहिजेत, तर इथं चांगली लोक येतील ना राहायला. आपल्या इथं मग म्हणतात तुम्ही, अरे तो कुठल्या तरी एखाद्या झोपडपट्टीतून आला, गाई म्हशी पण घेऊन येतोय, टेरेसवर बकऱ्या बांधतोय. अरे बिचारा आला ना तो, तिथं त्यांनी 80 लाखाला झोपडी विकली, इथं 30 लाखाला फ्लॅट घेतले, पैसे बॅलन्स राहिले, तिथल्या बकऱ्या पण तो घेऊन इथं आला. अशी अवस्था पण आहे ना. मग हा विकास आहे का आपला? हा विकास नाही अनिकेत. आपल्या जर विकासाचे जर मुद्दे जर मांडले तर सगळ्यात पहिला तुमचा ट्रान्सपोर्ट, आणि त्यानंतर त्याच्यासोबत तुमचं एज्युकेशन असेल, तुमचं मेडिकल असेल, तुमचे रस्ते असतील, तुमचं लाईट असेल, तुमचं पाणी पाहिजे. या सगळ्या गोष्टी आज बऱ्याचपैकी बाकी आहेत अनिकेत. लाज वाटते आम्हाला सांगायला रे लोकप्रतिनिधीतून की बाबा ह्या गोष्टी कधी होणार, हा प्रश्न विचारायचा कोणाला? आज इथे बाजूला म्हणतात ना, धरण उशाशी आणि घसा कोरडाच आहे. म्हणजे इथे 12 धरण आहे अनिकेत. ब्रिटिशकालीन आपल्या इथे शांतीनगरला बांधलेल्या 3 टाक्यात, ब्रिटिशकालीन बांधलेल्या, सॉरी 2च टाक्यात, 2 टाक्यात. आजपर्यंत आम्ही एवढे मागासलेले आहोत. म्हणजे ब्रिटिश 43ला सोडून गेले, आणि अजून आम्ही एक टाकी बांधू शकत नाही तिथे स्टोरेजची. पुन्हा तुम्हाला एक आठवण करून देतो. पूर्वी बॅरेज धरणाचं पाणी ना कॅनलद्वारे तिथे फिल्टरमध्ये येत होतं. आज काय करतोय माहिती तुम्हाला? आपण सिंचनाने पाणी नदीतून उचलतोय आणि ते स्टोरेजमध्ये घेतोय, मग पाणी फिल्टर होतंय. पूर्वी असं नव्हतं. ब्रिटिशांचं एक वेगळं डोकं होतं. त्यांनी असं कॅनल केलं होतं, त्या कॅनलद्वारे डायरेक्ट पाणी त्या येत होतं, तिथं सिंचनाची गरज नव्हती, आणि मग तिथून पाणी ते सिंचनाद्वारे इकडे पाठवलं जातं. आता डबल काम होते. आणि आता जेव्हा लाईट जाते तेव्हा पाणी नाही, आणि पाणी जाते तेव्हा लाईट नाही. दोन्ही प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचे झालेले आहेत बदलापूरमध्ये. डेव्हलपमेंट वाढतंय. परिस्थिती अशी आहे की आपल्याला कोंडेश्वर धरणाबद्दल पण तुम्हाला सांगायचं झालं, किती वर्ष झाले? 2005ला जेव्हा ते बाढ आली, त्याचं गाल आज किती आहे त्या धरणामध्ये, ते आज काढलं नाही आपण. नदी तुम्ही प्रदूषित झालेली आहे. आज नदीबद्दल जर तुम्हाला बोलायचं झालं का, आपण मागे पण बोललो त्या विषयात. अतिशय पूर्ण ह्या नाल्याचं घाणेरडं पाणी, त्यानंतर जुबिलीच्या नाल्याचं घाणेरडं पाणी, पूर्ण घाणेरडं पाणी त्या नदीत जातंय, आणि तेही बाथरूमचं पाणी आहे, संडासचं पाणी आहे. आणि त्याच्यात तुम्ही जर, मी स्वतः पाहिलं, त्याच्यात छोट्या आल्या आहेत लाल कलरच्या. तुम्ही ते पाणी बाटलीत घ्या, तपासा, लॅबमध्ये जा, तुम्हाला त्याचे रिपोर्ट दिसतील. आणि ह्याच्यात वाईट परिणाम काय माहिती तुला? तुम्हाला याचा कॅन्सर, शुगर, ब्लड प्रेशर, या सगळ्याचे परिणाम फक्त पाण्यावरचे आहेत. आणि तुम्हाला एक अजून मी किस्सा सांगतो. अनिकेत, ज्यावेळेस गाल उपसा नाही, रेती उपसा होत होती ना, तेव्हा रेती उपसा पाणी फिल्टर. अनिकेत, पाणी कसं फिल्टर होतो? पाणी फिल्टर कसा होतो? पाणी फिल्टर करायला रेती आणि कोळसा लागतो. रेती आणि कोळशामध्ये पाणी फिल्टर होतंय, ही गोष्ट अख्ख्या जगाला, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना विचार. पण त्या नदीतली जर का रेती टाइम टू टाइम जर काढली असती, तिथला त्या रेतीबरोबर गाल येतोय, जंतू येत आहेत, सगळंच येतंय. जर आजही मी सांगतो, उल्हास नदी तुम्ही जर रेती उपसा चालू ठेवा, त्याचं रुंदीकरण नका होऊन देऊ.
रुंदीकरण होऊन नका देऊ. जितकं आहे त्याचं रेती करा, ऑटोमॅटिक खोलीकरण होईल, 0 पैशात साफसफाई होईल. पानफुटी जर परत आली ना तर तुकाराम म्हात्रेला येऊन विचारायचं रेती उपसा झाल्यानंतर की ते पानफुटी आली. येऊ शकत नाही. त्याचा जो आज गाल 6 ते 7 फुटाचा गालाचा थर साचलाय पूर्णपणे. आणि ह्याला सगळ्यात मोठं आज बॅकवॉटर कसं झालं माहितीये तुम्हाला? आपल्या सगळ्या राजकीय नेत्यांच्या डोल्यावर पट्टी आहे. जेव्हा 2008च्या ते 12च्या दरम्यान वसतचा धरणाची उंची वाढवली 4 ते 5 मीटर. त्याचा बॅकवॉटर पूर्वी आपल्या कोणतं गाव त्या ठिकाणी अंबिशिवच्या अलीकडे तिकडे बॅकवॉटर यायचं. आज तो बॅकवॉटर पार तुमचा कुठपर्यंत येतोय? हिंद्रेपाड्यापर्यंत. एवढं पाणी नव्हतं. आज त्या बॅकवॉटर मुळे काय झालंय, जो नदीला जो पूर येतो ना अनिकेत, त्याला निव्वळ जबाबदार वसतचं धरण आहे. कोणी काही बोलू दे, पण मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतोय, बॅकवॉटरमुळे आपल्या शहराच्या बॅकवॉटरमुळे पाणी ताबडतोब शहरामध्ये फैलावतो. बाकी आज दुसरा काही विषय नाही शहराचा. नक्कीच. जसं की तुम्ही आरोप केले, प्रशासनाने इंग्रजांपेक्षा जास्त लुटलं असं वाटतं? 100%. अरे बोलावं नाही, पण बोलायला लागतंय की ते बरे होते. आपली लोक काय करतात, प्रत्येक ठिकाणी टक्केवारीवर बोलायचं. प्रत्येक गोष्ट इंग्रजांनी बांधलेल्या वस्तू आजही ब्रिटिशकालीन बांधलेल्या टाक्या माझ्या इथे 70 वर्ष जशाच्या तशा आहेत. इथे 5 वर्षाला गटर बनवायला लागते, 4 वर्षाला रोड बनवायला लागतोय. कोणती क्वालिटी देताय तुम्ही? मी याच्या पूर्ण विरोधात आहे. तुम्ही एखादं काम जर करत असाल ना, तुम्ही अंगावरचा शर्ट घेता ना, तो पण 3 वर्षे टिकेल असं त्याला विचारता दुकानदाराला. माझं 10 लाखाचं काम करायचं असेल तर तुम्ही ते बोलू शकत नाही की याची इतक्या दिवस गॅरंटी पाहिजे. एखादी इलेक्ट्रिक वस्तू जर तुम्ही घेताय तर इलेक्ट्रिक वस्तू घेताना त्याची वॉरंटी गॅरंटी विचारता तुम्ही. मग रस्त्याचं तुम्ही फक्त एमडी कापून ठेवता आणि वॉरंटी गॅरंटी गेली चुलीत. नक्कीच. जर आपण प्रामुख्याने पाहिलं, जितकं प्रशासन लोकप्रतिनिधी जबाबदार आहे तितकी जनता पण जबाबदार आहे. कारण आपण निवडून अशा व्यक्तीला देतो ज्याच्यावर निर्भर असतं की तो विकास कसा करतो. आणि यंदा देखील अवघ्या काही दिवसांवरती विधानसभेचं वादळ जे आहे ते पुन्हा महाराष्ट्रात धडकणार आहे. तुमच्या मते काय वाटतं, आमदार कसा असावा? कारण प्रश्न पुन्हा एकदा 5 वर्षाच्या विकासाचा आहे, प्रश्न जनतेचा आहे. काय वाटतं, आमदार कसा असावा? आमदाराची व्याख्या नेमकी काय? बघा, आमदार असावं तर दमदार. आमदाराची व्याख्या ही दमदार असावी. कारण कसं होतं माहितीये का, आमदाराचं नेतृत्व जे आहे ना, जे लोक स्वीकारतायत, लोक कसे स्वीकारतायत की लोकांना आपला विकास नुसता कागदावरचा नकोय, बोलण्यावरचा नकोय, प्रॅक्टिकल. अनिकेत, जो माणूस बॅनर लावून काम करतो ना तो प्रॅक्टिकल करत नाही, आणि जो प्रॅक्टिकल करतो ना तो कधी बॅनर लावत नाही. त्यामुळे जो विकास करायचा असेल ते एकदा वामनदादांचं तुम्ही विकास नीट काढा आणि बघा, आणि मग लोकांना सांगा की वामनदादा या शहराचा, या आजूबाजूच्या परिसराचा काय पायापलट करू शकतात. आम्हाला तरी वाटतंय वामनदादांना नक्की एक संधी द्यायला हवी होती. ही संधी जर असती ना तर वामनदादांनी नक्की इथल्या जनतेला दाखवून दिलं असतं की सुसंस्कृतीत शहर बनवलेलं आहे, पण त्याच्याबरोबर विकास कामांची जी पद्धत आहे, ज्या पद्धतीची मग गंगा असते ना विकास कामाला, खरोखरच ह्याच विकास आहे. बघ, आमदार म्हणजे त्यांनी रस्ते पायवाट केलं म्हणून त्यांनी काम केलं का? नाहीये. आमदार आणि खासदाराची व्याख्या वेगळी आहे. त्यांनी त्यांच्या लेवलची कामं करायची असतात. कुठल्या तरी गावात गल्लीगोला बनवली म्हणून मी विकास केला हे सांगायचं नसतं आमदारांनी. त्यासाठी नगरसेवक आहेत ना, त्यासाठी सरपंच आहेत, त्यासाठी ग्रामसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत. ह्या लोकांचं काम आहे. त्यांचं काम आहे गटर, रस्ते, पाणी, ह्या मूलभूत सुविधा. अरे तुम्ही मोठ्या गोष्टीचा विचार करा. या शहरामध्ये जर शहरीकरण जर वाढवायचं असेल आणि चांगली लोक जर इथे आणायची असतील तर तो विकास, जसा मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एज्युकेशन पाहिजे, तुम्हाला ती त्या पद्धतीची सोसायटी पाहिजे, त्या पद्धतीचं हॉस्पिटलची सुविधा. आज कोणतंच एखाद्याला अटॅक आला ना तो ठाण्यापर्यंत गेला तर जिवंत राहील, अन्यथा तो जाऊच शकत नाही, जाऊच शकत नाही. नक्कीच. प्रामुख्याने जनतेला काय आवाहन कराल की यंदा निवडणुकांच्या वेळेस काय गोष्टींचं लक्ष घेतलं पाहिजे? कारण मंडळी येतील, उमेदवार येतील, आम्हाला मतं द्या असं आवाहन करतील. पुन्हा 5 वर्ष अनेक वेळा होतं असं की काही मंडळी दिसतही नाही. मग अशा वेळी काय आवाहन कराल की काय ह्यावेळेस लक्ष दिलं पाहिजे नागरिकांनी? अनिकेत, आवाहन करायला उशीर झाला आपला.
कारण काय झालंय, तारीख निघून गेली आता. वामनदादा नक्की जर फॉर्म भरला असता आणि ही निवडणूक जर लढवली असती तर मी जनतेला आवाहन केलं असतं की एकदा वामनदादावर विश्वास ठेवून बघा, तुम्हाला नक्की यशाचं फल मिळेल. आणि जे फल तुम्हाला अपेक्षित आहे, ज्या गोष्टी अपेक्षित आहेत, ज्या मी सांगितलेल्या भावना माझ्या नाहीत, या जनतेच्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला नक्की वामनदादा देईल. एकदा वामनदादावर विश्वास ठेवा. दादा खूप खूप धन्यवाद. तुम्ही अतिशय सत्य आणि परखडपणे नेहमीप्रमाणे आपलं मत जे आहे ते नागरिकांपर्यंत पोहोचवलं. तर हे होते तुकाराम म्हात्रे. खरं तर बदलापूर शहराचा विकास झालाय, परंतु लोकप्रतिनिधींमुळे तसेच प्रशासनामुळे अजून भरपूर विकास जो आहे तो होऊ शकतो. मात्र इच्छाशक्ती नसल्यामुळे किंवा करायची धमकच नसल्यामुळे अनेक प्रस्ताव जे आहेत ते असेच ताटकळत पडले आहेत. आपली फसवणूक जी आहे ती इंग्रजांपेक्षा आपल्याच लोकप्रतिनिधींनी, आपल्याच प्रशासनाने केले, असेही रोखठोक भूमिका त्यांनी यावेळेस मांडलेली आहे. तुर्तास इतकंच. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. तुर्तास एवढंच. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर. जय